नमस्कार यूट्यूब फॅमिली। सर्वात महागडी जागा घर घ्यायचा विचार सोडात भाडे तब्बल 7 कोटी रुपये। जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। मुंबईतील मालमत्तेच्या किमतींनी आसमान गाठले आहे। एकीकडे घर खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे, तर दुसरीकडे व्यावसायिक वापरासाठीही एखादी जागा घेण्यासाठी कंपन्यांमध्ये शर्यत रंगली आहे। अलीकडेच मुंबईतील सर्वात महागड्या व्यावसायिक क्षेत्रात वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स BKC मध्ये एका मोठ्या प्रॉपर्टीचा व्यवहार झाला आहे। स्वप्ननगरी किंवा मायानगरी म्हणून मिरवणाऱ्या मुंबईतील जमिनीला सोन्याचा भाव आहे। मुंबईत घर घेणं असतो किंवा ऑफिस सेटअप करण्यासाठी जागा, प्रत्येकाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत। सध्या मुंबईत देश विदेशातील अनेक कंपन्या मोठ्या भाड्याने कार्यालये घेत आहेत। अलीकडेच मुंबईतील वरळी भागात घर खरेदीचा सर्वात मोठा व्यवहार पार पडला, तर आता नुकतेच व्यावसायिक जमीन खरेदीतही मोठा करार झाल्याचे समजले आहे। मुंबईतील सर्वात महागडी कमर्शियल जागेचा करार। जगातील सर्वात मोठी बँक, अमेरिकन कंपनी आणि फायनान्स कंपनी JP मॉर्गनने मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स BKC मध्ये एक मोठी जागा भाड्याने घेतली आहे। ही जागा जपानी कंपनी सुमितोमो द्वारे बांधल्या जाणाऱ्या ऑफिस टॉवर मध्ये आहे। JP मॉर्गनने 1,16,210 चौरस फुटांपेक्षा जास्त जागा 10 वर्षांसाठी भाड्याने घेतली आहे, ज्याचा ऑफिस म्हणून वापर केला जाईल आणि त्या बदल्यात सुमितोमोला भाडे मिळेल। हा भाडेपट्टा 10 वर्षांसाठी करण्यात आला असून JP मॉर्गन प्रत्येकी 5 वर्षासाठी आणखी 3 वेळा वाढवू शकते। अशा प्रकारे हा भाडेपट्टा एकूण 25 वर्षांपर्यंत टिकू शकतो। या कराराची खास गोष्ट म्हणजे यामुळे 3 देश एकमेकांशी जोडले जातात। जमीन भारताची आहे, इमारत जपानची, तर भाडेकरू अमेरिकेचा आहे। त्याचवेळी JP मॉर्गन पहिल्या 10 वर्षात सुमारे 1000 कोटी रुपये भाडे देईल आणि हा भाडेपट्टा 25 वर्षांसाठी टिकला तर एकूण भाडे 2500 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते। त्यामुळे हा करार देशातील सर्वात महागड्या मालमत्ता बाजारांपैकी एक बनला आहे। तसेच या करारावरून भारत, विशेषतः मुंबई, आता जगातील मोठ्या कंपन्यांसाठी एक प्रमुख कॉर्पोरेट हब बनत असल्याचे स्पष्ट होते। भारतातील जमिनीवर जपानी जमीन BKCच्या G ब्लॉक मध्ये हे कार्यालय बांधल्या जाणाऱ्या इमारतीच्या 11व्या आणि 12व्या मजल्यावर आहे। ही जमीन सुमितोमो रियालिटी अँड डेव्हलपमेंट कंपनीच्या भारतीय शाखेतील गोईसू रियालिटी कडून घेण्यात आली असून मालमत्तेची माहिती देणाऱ्या प्रॉपस्टॅक कंपनीच्या कागदपत्रांवरून ही माहिती मिळाली आहे। या कराराची माहिती असलेल्या लोकांच्या माहितीनुसार या नवीन ठिकाणी भारतातील JP मॉर्गनचे मुख्य कार्यालय असेल आणि भारतातील JP मॉर्गनचे सर्व प्रमुख काम येथून केले जाईल। BKCच्या G ब्लॉक मध्ये हे ऑफिस टॉवर बांधले जात आहे, ज्यामध्ये 6 बेसमेंट, 1 ग्राउंड फ्लोअर आणि 12 मजले असतील। सुमितोमोने ही जमीन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण MMRDA कडून 80 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर रुपये 2067 कोटींना घेतली आहे। 60 कोटींपेक्षा जास्त सुरक्षा ठेव। भाडेपट्टा करारानुसार JP मॉर्गन इंडिया 595 रुपये प्रति चौरस फूट दराने दरमहा 6.91 कोटी रुपये भाडे देईल आणि दर 3 वर्षांनी भाडे 15% वाढेल। त्याचवेळी सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून कंपनीने 62.23 कोटी रुपये दिले असून कंपनीला काही नुकसान झाल्यास ते भरून काढता येईल यासाठी हे पैसे दिले जातात। हा करार 12 जून रोजी झाला।